कोकणात आल्यानंतर गाडीतून बाहेर असा व्ह्यू पाहिल्यानंतर मला एकच वाटलं की भाई आपण स्वर्गात आलो काय. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ट्रिपच्या पहिल्या भागमध्ये. आदल्या दिवशी रात्रीच्या 10 वाजता आम्ही तयार होऊन निघालो. माझ्यासोबत ट्रिपला येण्यासाठी माझा मित्र पण आलता. इकडे गाडी पण हजर होती आणि आपली सगळी पोवळी गँग पण आलती. मग काय इकडे गाडीला पुजण्यासाठी नानासरींच्या हस्ते नारळाला सोलून घेतलं. गाडी पुजून झाल्यानंतर पोराची एकच तरमळ चालली होती की नक्की जागा कुठं पकडायची. त्यात काही जण मागच्या सीट पकडाय पळायचे तर काही जण पुढली सीट. माझा तर विषय खोलच आहे. मी डायरेक्ट पहिला येऊन मागच्या सीटावर बसलो आणि डायरेक्ट खिडकीची जागा. 2 तासाला आमची इकडे चहा प्यायची सुट्टी व्हायची. आता एवढा 8 तासाचा प्रवास एका जागी बसून तर नाही होणार ना. त्यात आम्ही 2-3 जण बारी बारीने ड्रायव्हर शेजारी येऊन बसायचो. आता किती नाही म्हटलं तरी एवढा लांबचा प्रवास म्हणल्यावर कोण ना कोणतरी जिम्मेदारी घेतलीच पाहिजे ना. मागच्या साईडला सगळी मंडळी झोपली होती. मग मला तर काय झोप नव्हती. मग मी ड्रायव्हर शेजारी येऊन बसलो. काय रस्ते तर फुल सुनसान होते. एकही गाडी दिसत नव्हती शेवटपर्यंत. रत्नागिरीचा अनुस्कुरा घाट उतरण्याआधी आम्ही जरा वेळ थांबलो. अरे समोरची पंटर लोक आपलीच दिसत. कुठे गेलती एवढ्या सकाळ सकाळी. तर इकडे फायनली आम्ही कोकणात आलो आणि खिडकीच्या बाहेर पाहिलं तर इथलं संपूर्ण व्ह्यू खरंच खूप भारी वाटायचा. ट्रिपला सुरू करण्याआधी जो सगळ्यात पहिल्यांदा आमचा जो पॉईंट होता तो म्हणजे कुणकेश्वर. मीठमुंबरी बीचच्या रस्त्याने जाताना तिथले जंगल पण खूप भारी होतं. तिथून पुढे आल्यानंतर रस्त्याच्या कडेलाच असलेला हा समुद्र, त्यावरील हा व्ह्यू खरंच खूप भारी होता. मीठमुंबरी बीच पासून 250 मीटरच्याच अंतरावर कुणकेश्वर मंदिर आहे. मंदिरा शेजारी आल्यानंतर इकडे सगळ्यात पहिल्यांदा पोरांचं डायरेक्ट फोटोच काढायचं काम चालू झालं. पण फोटो काढायचं कारण असे की मागचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता किती भारी. कुणकेश्वर मंदिराचं दर्शन करण्यासाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.